संदर्भातल्या बातम्यांकडे वळतोय। नाशिक सटाण्यामध्ये मोसम नदीला प्रचंड पूर आलेला आहे। हरणबारी धरणातून 11,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। अनेक पूल हे पाण्याखाली गेलेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। धुळे जिल्ह्याला जोडणारा जायखेडा पूलही पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळेच या भागातला संपर्क पूर्णपणे तुटलाय। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये धुवाधार पाऊस कोसळतोय, त्यातच वारंवार रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट दिले जात आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून हरणबारी धरणातून 11,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग झालेला आहे। मोसम नदीला पूर आलाय। सध्या नाशिक धुळे जिल्ह्याचा अर्थातच संपर्क तुटलेला सुद्धा पाहायला मिळतोय। सटाण्यामध्ये मोसम नदीला पूर आलाय। तिकडे जळगाव जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली हरिपुरा आणि वडरी ही दोन्ही धरणं तुडुंब भरलेली आहेत। ही दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत। एकीकडे जळगावमध्ये सुद्धा धुवाधार पाऊस सध्या पाहायला मिळतोय, त्याचा परिणाम हा या ठिकाणी आपण पाहत आहोत। सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये पावसाची सध्या जोरदार बॅटिंग सुरू आहे। तो कोल्हापुरातल्या राधानगरी धरणाच्या 2 दरवाजातनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। 4,256 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं गेलंय। 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे। जिल्ह्यातील 35 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। चित्री, जंगमहाट, घटप्रभा, जांभरे आणि सरफनाला ही धरणं देखील 100% भरली आहेत। धरणांमधून सुरू झालेल्या विसर्गामुळे नद्यांचं पाणी हे आजूबाजूच्या शेतामध्ये पसरलंय, त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन देखील केलं जात आहे।